एव्हरीवन. आज आपण एक नवीन भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत. चला तर मग. आज सोलापूर येथील खास फेमस खारं वांग कसं करायचं ते बघणार आहोत आपण. चला. सगळ्यात पहिले आपण इथे वांगी चिरून पाण्यात ठेवली आहे. त्यानंतर हा मसाला ठेवलेला आहे. लसूण, आलं, कोथिंबीर, टोमॅटो, खोबरं आणि दाण्याचा कूट हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कढईत तेल तापवून एकीकडे घ्यायचं आहे. हे सगळं थोडं थोडं करून एकत्र वाटून घ्यायचं आहे. ह्याच्यात मसाले वगैरे ॲड करायचे आहेत. या वाटणामध्ये हळद, मीठ, खारं वांग असल्यामुळे मीठ थोडंसं जास्त. थोडासा सब्जी मसाला असं ॲड करायचं आणि ते आता वांग्यात भरणार आहेत आमच्या मामी, सोलापूरच्या मामी. मामी हाय. नमस्कार. आहा, काय सुंदर. आत्ताच छान दिसतंय ते. हाताची चव लावायची. अच्छा, ओके. हे हातानेच कालवून असं घ्यायचं. करायचं. आता त्याच्यात जिरे मोहरी. आता कढईत जिरे मोहरी टाकून फोडणी देऊन वांग भरून वांगी सोडायची. लावा. आता ही सगळी वांगी आपण शिजवत ठेवलेली आहेत. 10 मिनिटांनी एक 10-15 मिनिटांनी परत उलटायची. ह्याच्यात पाणी टाकायचं नाही. पाणी न टाकता ही शिजू द्यायची. हे आपले एक 10-15 मिनिट झालेले आहेत. आता आपण हलवून घेऊयात. इथे पाणी टाकलेलं नाही आहे, अजिबात पाणी टाकलेलं नाही आपण. काय सुंदर दिसतात ते. जबरदस्त. पाणी नाही टाकलं तरी चालतं साईज. ओके. पण थोडं सुक्क लागत होतं ना. हां. थोडं पाणी टाक. येस.
आता आता परत टाकलं. झाकण ठेवून एक 10 मिनिटांनी वाफ काढून घ्यायची आहे. मंडळी, आता आपण इथे थोडं पाणी ॲड केलेलं आहे. ह्याच्यात एक 15-20 मिनिटांनी ॲड केलेलं आहे पाणी. आता ही पूर्ण शिजली की मग आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. भाकरी बरोबर मस्त. अशी ही आता एक अजून त्याला एक 10-1 मिनिट वाफ येऊ दिली आहे. जास्त जास्त शिजायचं. जर तुम्हाला जर जास्त शिजवायची असेल तर तुम्ही जास्त मिनिट ठेवू शकतात, नाहीतर काढून ठेवू शकतात. इथे 2 प्रकारची केली आहे. एक सुकी एक थोडी. एक ही पातळ ओली आणि ही सुकी. ही कच्ची वांगी, अर्धी कच्ची वांगी आहे. ही वांगी अर्धी कच्ची वांगी आणि भाकरी एक नंबर लागते. तसंच ही पण खूप सुंदर लागते. चला अजून बघूयात. आपली वांगी तयार झालेली आहेत, शिजलेली आहेत पूर्णपणे. आता आपण गॅस बंद केलेला आहे. काय मंडळी, तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग अशी झणझणीत भाजी करा, त्याच्यासोबत भाकरी आणि कांदा. एक नंबर. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मला कमेंट, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.